नमस्कार मित्रांनो, इंडियन फार्मर टेक्नॉलॉजीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, त्या दिवशी मागील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे की पॉवर टेलरनी अंतर्गत मशागत केली होती आणि झाडाची काय पावसामुळे वाढ होत नव्हती, पण अंतर्गत मशागत करून खताचा वगैरे डोस दिल्यानंतर झाडाची चांगली वाढ किंवा फुटवा वगैरे येत आहे. तर मित्रांनो बघा, मल्चिंग पेपर आणि विदाऊट मल्चिंग पेपर मध्ये थोडंफार फरक आहे. पण विदाऊट मल्चिंग पेपरचा फायदा काय आहे की सारखा त्याच्या मुळ्या तोडता येतात. म्हणजे अंतर्गत मशागत करायला वाव आहे. हे बघा की इथंपर्यंत मुळ्याची वाढ आहे, ठीक आहे. इथंपर्यंत मुळ्याची वाढ आहे. मग ते काय करतं की इकडे येतं, मग ते काय तोडणं महत्त्वाचं आहे. तुटल्यानंतर नवीन पांढऱ्या मुळ्या येतात. थोड्या दिवसांनी आतमध्ये जेव्हा गवत येतं तेव्हा काय करायचं की आपण परत बैलांनी किंवा पॉवर टेलरनी त्याच्यामध्ये नांगर वगैरे मारून कुळवून काय करायचं की त्याच्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत ते तुटतात इकडे साईडला आलेल्या, आणि परत त्या नवीन उगवतात आणि झाडाला फुटवा येतं आणि फळधारणा वगैरे चांगली येते. हा माझा एक्सपिरियन्स आणि चांगला आहे. एवढं फळ पण पाहू शकता की सेटिंग पण चांगली आहे. तर हा प्लॉट आहे. तर सांगण्याचा उद्देश हाच की मल्चिंग पेपर किंवा विदाऊट मल्चिंग पेपरचं तर आता सध्या मी 5 एकर लावलेलं आहे. आणि त्या दिवशीचा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फरक दिसतच आहे. ह्याच्यामध्ये काय की अंतर्गत मशागतीला वाव असते, म्हणजे खर्च कमी असतो.